व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि मागे बसलेले सर्व आपले भावी नाशिकचे सर्व नगरसेवक, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी तुम्हाला सर्वांना योग्य वेळ सांगेन त्यावेळेला घोषणा द्यायच्या, तोपर्यंत आपण शांत राहा. आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कोणालाही देता येणार नाहीत, सांगता येणार नाहीत, कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या, कशासाठी लागल्या. 4 वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या. मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे. आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे, कोण कुठे चाललंय, कोण काय चाललंय, म्हणजे मी मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. त्या दिवशी मला कळलं, कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला, म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची, छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बरं, वेळ नव्हता, दिवसही नव्हते. एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असते त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल, बाहेर येईल, बाहेर येईल, मग नंतर फॉर्म भरू. ती वेळ नाही दिली. कोणती